आयोगानं शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण या चिन्हाचा शिंदेंच्या बाजूने निकाल लावलाय। त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मातोश्रीच्या देवघरातील एक वस्तू दाखवून शिवसैनिकांच्या जनतेच्या काळजाला हात घालण्याचा प्रयत्न केला होता। आमच्या घरातील देवघरात हा धनुष्यबाण नेहमी असतो, ज्यावर कुंकू देखील पाहायला मिळेल। या खऱ्या धनुष्यबाणाची पूजा स्वतः बाळासाहेब करायचे, त्यामुळे चिन्ह जरी चोरलं असेल तरी आम्हाला काहीही काळजी नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले। उद्धव ठाकरेंच्या याच देवघरातील धनुष्यबाणावर आता शिवसेनेकडून दावा करण्यात आलेला आहे। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देवघरात ठेवलेला धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच दिलेला होता, असं ट्विट शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केलंय। त्या स्वतः दूरध्वनीवरून आपल्या सोबत आहेत। शीतलजी, आपण ट्विट केलंय, खरं तर उद्धव ठाकरेंनी हे धनुष्यबाण हातात घेऊन एक प्रकारे भावनिक साथ घालण्याचा प्रयत्न केला होता, आपण ट्विट केलंय, त्याच्याविषयी काय सांगाल? एक लक्षात घ्या की सहानुभूती निर्माण करण्याकरिता जो त्या दिवशी ज्या पद्धतीने धनुष्यबाण दाखवून मीडिया समोर, देवघरातलं धनुष्यबाण त्यांनी मीडिया समोर जे आणलं, या संदर्भात मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे। कारण आमच्याकडे जी माहिती आहे किंवा आम्हाला त्या दिवशी जेव्हा आमचं कार्यकारिणीची मीटिंग झाली त्यावेळेला सुद्धा आमची चर्चा झाली। कदाचित जुन्या बऱ्याच लोकांना माहिती असेल की तो जो धनुष्यबाण जो माननीय उद्धवजींनी दाखवला मीडिया समोर, तो धनुष्यबाण त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच बाळासाहेब ठाकरेंना दिला होता आणि तोच धनुष्यबाण ते दाखवत होते। तेव्हा माझा त्यांना प्रश्न होता की तो धनुष्यबाण तुम्हाला कोणी दिला हे पण लोकांना सांगा। जेव्हा तुम्ही ती भावनिक साथ घालता तेव्हा तो धनुष्यबाण हा तुम्हाला माननीय एकनाथजी शिंदे यांनी बाळासाहेबांना दिला होता, हेही लोकांसमोर येणं तेवढंच आवश्यक आहे। त्याच्यामुळे तेव्हाची जे जुने शिवसैनिक आहेत त्यांना ही गोष्ट संपूर्णपणे माहिती आहे की ते धनुष्यबाण माननीय एकनाथजी शिंदे यांनी बाळासाहेबांना दिलं। शीतलजी, पण जेव्हापासून केंद्रीय निवडणूक आयोगानं निर्णय दिलाय तेव्हापासून सातत्यानं आपल्यावर आरोप होत आहेत की आपण पक्ष चोरला, पक्षाचं नाव चोरलं, बाळासाहेब ठाकरेंचं नाव न घेता पक्ष चालवून दाखवा, यावर तुम्ही काही उत्तर द्याल? एक लक्षात घ्या की आम्ही परत एकदा सांगतो की हिंदुत्वाचे विचार जेव्हा तुम्ही सोडलेत त्यानंतर आम्हाला माननीय एकनाथजी शिंदे यांनी सांगितलं की हा धनुष्यबाण आणि हे नाव हे तुम्ही गहाण टाकलेलं होतं राष्ट्रवादी काँग्रेसकडे आणि काँग्रेसकडे, आम्ही ते सोडवून आणलेले। त्याच्यामुळे बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चालण्यासाठी आम्हाला केंद्रीय निवडणूक आयोगाने जे कायद्यानुसार आम्हाला शिवसेना पक्ष आणि शिवसेना पक्षाचं चिन्ह हे आम्हाला दिलेलं आहे। आम्ही हे काम करतो आहोत कारण त्यांना आता आरोप करण्यापलीकडे आणि स्वतःबद्दल सहानुभूती निर्माण करण्याचा जो केविलवाणा प्रयत्न ते करत आहेत तेच करणं त्यांना भाग आहे। त्याच्यामुळे वेगवेगळे उठून आरोप करणं, कधी 2000 करोड घेतलं सांगणं, कधी आमच्यावर हल्ला करणार आहे सांगणं, अशा अनेक टॅक्टिक्स ते वापरत आहेत। आणि मला वाटतं महाराष्ट्राची जनता ही दुधखुळी नाहीये, त्यांना कल्पना आहे की काम करणारी व्यक्ती कोण आहे आणि ड्रामा करणारी लोक कोण आहेत। तर मला असं वाटतं की हा जो पद्धतीने जो ड्रामा करणं सुरू आहे आणि सहानुभूती मिळवण्यासाठी जी केविलवाणी धडपड सुरू आहे ती खरं तर त्याच्यामुळेच ह्या सर्व गोष्टी लोकांसमोर येत आहेत। आम्ही काम करणारी लोक आणि आम्ही कामातूनच उत्तर देऊ। बरं शीतलजी, आभार, आपण सविस्तरपणे बोललात न्यूज 18 लोकमतशी।